महापालिका निवडणुकांमध्ये अमरावती महापालिकेच्या जनतेने व मतदारांनी एक हाती सत्ता ही भाजपाच्या हाती दिली होती। मात्र अमरावती येथील महापालिका हे भ्रष्टाचाराचं केंद्र बनलेले असल्याचा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शेटे यांनी केलेला आहे। अमरावती महापालिकेच्या अंतर्गत नगरसेवक निधीमधून सूतगिरणी प्रभाग क्रमांक 20 मध्ये कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे निर्माण करण्यात आलं होतं, ज्याचा कॉन्ट्रॅक्ट स्वतः नगरसेवक सुनील काळे यांनी दुसऱ्या कंपनीच्या नावाने घेतला होता। या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून पहिल्याच पावसामध्ये गिट्टीच्या स्वरूपात हा भ्रष्टाचार वर आलेला आहे, असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शेटे यांनी केला। त्यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना तक्रार सुद्धा केलेली आहे। संजय शेटे यांनी आपल्या तक्रारीमध्ये या परिसरामध्ये सुरू असलेले कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे, त्यामुळे एकाच पावसात रस्त्यांमधील गिट्टी वर आलेली आहे। या रस्त्याची क्वालिटी कंट्रोल पथकामार्फत तपासणी केल्याशिवाय सदर कंपनीला बिल अदा करू नये। संपूर्ण गोपालनगर परिसरामध्ये अशाच पद्धतीचे निकृष्ट दर्जाचे काम झालेले असून या बोगस कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे आणि सोबतच यानंतर या कंपनीला कोणतेही काम देऊ नये अशी मागणी संजय शेट्टी यांनी केलेली आहे। महानगरपालिका अमरावती गोपालनगर परिसरामध्ये विद्यमान नगरसेवक श्री सुनील काळे यांच्या निधीमधून विकास कामे चालू आहे, परंतु त्या विकास कामामध्ये जो भ्रष्टाचार होत आहे, विकास कामं कशा पद्धतीचे असतात ते त्यांनी करायला पाहिजे, परंतु त्यामध्ये भ्रष्टाचार जर पाहिला तर हा अति खूप जास्त प्रमाणात आहे। कारण परिसरामध्ये जे कॉन्क्रिटीकरणचे जे कामं आहे गेल्या 3-4 महिन्यापासून कामं सुरू आहे, परंतु या 2 महिन्यातच या पहिल्या पावसामध्ये संपूर्ण रोड वाहून गेलेला आहे, त्यामधून गिट्टी बाहेर आलेली आहे। कारण कॉन्क्रिटीकरणाचे जे कामं आहे हे कामं कमीत कमी 20-25 वर्षापर्यंत त्या रोडला काही झालं नाही पाहिजे, परंतु 2 महिन्यात जर अशी परिस्थिती आहे तर भविष्यात त्या रोडचं काय होईल आणि यामध्ये घोटाळा किती असला पाहिजे। कारण अधिकारी यांचंही यांचं कुठला अंकुश नाही। कारण महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहे यांचं काम आहे की काम कुठल्या दर्जाचं होते, त्याला बिल द्यायचं नाही द्यायचं, म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आता निवेदन मी आपल्या महानगरपालिका आयुक्तांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की या कंपनीला, ज्या कंपनीला तुम्ही कामं दिलेले आहे या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून ज्या कामांमध्ये घोटाळा केलेला आहे ही कामं पूर्ण करून घ्यायची। कारण ती कुठल्या पद्धतीने करायची, त्यांनी आता याच्या आधी फक्त 2 इंचाचा 3 इंचाचा कॉन्क्रीटचा थर टाकलेला आहे, तो काढून घ्या आणि पुन्हा त्याच्यामध्ये डबल कॉन्क्रीटचा थर टाकावा, अन्यथा त्या रोडची कुठलीही दुरुस्ती होणार नाही। कारण त्याच्यावर जर आता तर त्यांनी पाणी जर टाकलं, त्यांनी आता विचारणा केली असता, काही लोकांनी सांगितलं त्यांच्या याच्यावर आम्ही सिमेंटचं पाणी टाकणार आहे, परंतु सिमेंटचं पाणी टाकल्यानं कॉन्क्रीटचा रोड हा दुरुस्त होत नाही। त्यासाठी उपाययोजना महानगरपालिकाने सोचावी, त्यांनी विचार करावा की अशा कंपनीला आणि अशा नगरसेवकांना कसे काय ते कामं देतात। कारण नगरसेवक स्वतः काम करत आहे हे 100% फायनल झालेलं आहे। कारण मी पाहिलं आहे, मी त्या कंपनीच्या मालका ज्यांच्या नावावर ते लायसन आहे त्यांच्याशी स्वतः बोललो, त्यांनी सांगितलं आहे की हे माझे लायसन मी या कंपनीला यांना दिलेलं आहे, नगरसेवकांना चालवायला, ते कामं घेत आहेत, परंतु त्यांनी कोणाची असो लायसनचं आम्हाला त्याचा काही घेणं देणं नाही, परंतु काम हे चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे एवढी मागणी आहे। आणि गोपालनगर परिसरामध्ये जेवढे कामं झाले आहे हे सर्व कामं आयुक्तांनी व त्यांच्या टीमने त्याची चाचणी करून त्यांना त्याचा जो बिल आहे तो बिल द्यावा, अन्यथा त्यावर आम्ही जनतेच्या माध्यमातून आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या तयारीत राहू। त्यासाठी मग ते कुठल्याही स्तरावर जावं, परंतु त्या कंपनीला त्यांनी बिल अदा करू नये। जोपर्यंत त्या रोडचं पूर्ण काम होत नाही, चांगल्या पद्धतीचं काम होणार नाही, तोपर्यंत महानगरपालिकेने त्यांना पेमेंट देऊ नये। या तक्रारीवर जर कार्यवाही झाली नाही तर तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शेटे यांनी दिलेला आहे। अमरावती महापालिकेमध्ये नगरसेवक सुनील काळे हे भाजपाचे गटनेते म्हणून सध्या कार्यरत आहेत। त्यांच्यावर झालेल्या या आरोपामुळे संपूर्ण महापालिकेमध्ये एकच खळबळ उडालेली असून अनेक नगरसेवक हे वेगवेगळ्या कंपनींच्या नावावर स्वतःच काम करीत असल्याची जनचर्चा सुद्धा आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।